विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओपासून आपण नवीन टॉपिकला सुरुवात केलेली आहे. या नवीन टॉपिकमध्ये आपण जे मेथड्स ऑफ इंटिग्रेशनचे प्रकार पाहत होतो त्यात इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन या तिसऱ्या प्रकारामध्ये आपण आहोत. त्यात एक्सरसाइज 3.4 ला आपण सुरुवात देखील केलेली होती. मेथड्स ऑफ इंटिग्रेशन मधील इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन मध्ये आपण पार्शियल फ्रॅक्शनचे 3 प्रकारांमध्ये विभाजन केलेले आहे. त्यात नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स, रिपीटेड लिनियर फॅक्टर्स आणि तिसरा आहे प्रोडक्ट ऑफ लिनियर फॅक्टर्स अँड नॉन रिपीटेड क्वाड्रॅटिक फॅक्टर्स. या तिन्ही प्रकारांपैकी आपला पहिला जो प्रकार आहे त्यातले आपण बरेचसे एक्झाम्पल जे आहेत ती सरावासाठी पाहून घेतलेले आहेत. त्यात अजून काही सबस्टिट्यूशनचे प्रकार येऊ शकतात, असे काही एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहेत. आणि उर्वरित जे दोन टाईप आहेत ज्यात रिपीटेड लिनियर फॅक्टर्स आणि जो तिसरा प्रकार आहे प्रोडक्ट ऑफ लिनियर फॅक्टर्स अँड क्वाड्रॅटिक. या व्हिडिओमध्ये आपण अजून 2 प्रकार आपले जे बाकी आहेत इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन मधील तेही पाहणार आहोत आणि उर्वरित एक्झाम्पल जे आहेत ते पण आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून घ्यायचे आहे. त्या एक्सरसाइज 3.4 मधील जो इंटिग्रेशन फाइंड करतो आहोत फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स, त्याच्यात आपण 18 नंबरचा एक्झाम्पल पाहतोय. यात काही आता सबस्टिट्यूशनचे पण एक्झाम्पल्स आहेत आणि सबस्टिट्यूशनचा वापर करून आपण ज्या पुढच्या मेथड्स ज्या शिकलेलो आहोत आता त्या पुढच्या त्यांचं इथे ऍप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. तर बोर्डवरती एक्झाम्पल दिसत आहे. इंटिग्रल करायचं आहे 1/sin x प्लस sin of 2x याचा. तर आता हे ट्रिग्नोमेट्रिक दिसतंय आणि यात सुरुवातीला काही फॉर्म्युला अप्लाय करता येतो का ते आपल्याला बघायला लागतं. तिथे दिसतंय की हा 1/sin x sin of 2x चा फॉर्म्युला आहे 2sin x cos x आणि यातून कॉमन निघतो आहे इंटिग्रल 1/ हा sin x कॉमन निघतोय. दोघी ठिकाणी दिसतंय की हा इथे 1 प्लस आणि ते 2 cos x फक्त राहील. परंतु एक गोष्ट ऑब्झर्व केल्यानंतर लक्षात येते की इथे फॅक्टर तर तयार झालेले आहेत पण याला तरीही आपण निर्णय करू शकत नाही कारण ही ट्रिग्नोमेट्री आहे. म्हणजे याला त्यासाठी आपल्याला काहीतरी ऍडजस्टमेंटची गरज असते. मग ती ऍडजस्टमेंट काय असणार आहे तर इथे sin x अपॉन sin x मी ऍडजस्ट केला तर हा sin स्क्वेअर x होईल. आणि असं करण्यामागचं कारण एकदम इझी आहे की जर आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय करायची असेल तर अशा वेळेला जनरली आपल्याला या ठिकाणी याचा डेरिव्हेटिव्ह असणं गरजेचं असतं. मग यात कॉस आपण सर्व कॉस मध्ये आणू शकतो आणि कॉस मध्ये आणण्यासाठी म्हणून आपल्याला इथे स्क्वेअरची गरज होती म्हणून आपण साइन अपॉन साइन देतो ऍडजस्ट केला. कारण आपल्याकडे फंडामेंटल आयडेंटिटी आहे त्याचा उपयोग करून या ठिकाणी आपल्याला साइन स्क्वेअर एक्स लिहिता येणार आहे 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. हा 1 प्लस 2 कॉस एक्स डीएक्स. त्यानंतर हा इंटिग्रल साइन एक्स अपॉन 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. या 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स ला आणखी परत ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा जर फॉर्म्युला यावरती अप्लाय केला तर 1 प्लस कॉस एक्स आणि सेकंड ब्रॅकेट 1 मायनस कॉस एक्स आणि लास्ट ब्रॅकेट जो आहे आपला तो 1 प्लस 2 कॉस एक्स आणि हा डीएक्स. अशा पद्धतीने आपल्याला त्याला सेपरेट लिहिता येईल. आणि यात दिसतंय की हे सगळे जे आहेत ते नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स आहेत आणि नॉन रिपीटेड आहेत म्हणून आपला जो पहिला प्रकार आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिला आहे त्या मेथडने याला आपल्याला सॉल्व्ह करायला लागणार. पण तत्पूर्वी आपण सबस्टिट्यूशन मेथड या ठिकाणी अप्लाय करतो आहोत. कॉस एक्स इक्वल टू टी पुट केला तर कॉसचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो येतो मायनस साइन एक्स dx इज इक्वल टू dt. तर त्यानुसार इथे आपल्याला मिळणार आहे साइन एक्स dx इज इक्वल टू मायनस dt आणि ही व्हॅल्यू जिथे आपण याच्यात सबस्टिट्यूट करणार आहोत तर आपल्याला फायनली i इज इक्वल टू असं मिळतंय. i इज इक्वल टू इंटिग्रल साइन एक्स dx ऐवजी आपल्याकडे आहे मायनस dt आणि उर्वरित जे काही दिसतं आहेत त्यांना आपण फॅक्टरच्या स्वरूपात म्हणजे नॉन रिपीटेड फॅक्टरच्या स्वरूपात ते दिसत आहेत. ते 1 प्लस कॉस एक्स म्हणजेच 1 प्लस टी 1 मायनस टी आणि लास्ट 1 प्लस 2t. पुढे बाकी मग आपण जे प्रिव्हियस टाइप आपण जो पाहिला आहे त्याच मेथड इथून पुढे आपल्याला सोडवायचं. इथे फक्त आपण सबस्टिट्यूशन भाग जो इथे यूज केला आहे. बाकी पुढचा जो पार्ट आहे तो आपल्या नेहमीप्रमाणे आहे. जसं की इथे आता हा 1 अपॉन 1 प्लस टी 1 मायनस टी 1 प्लस 2t इज इक्वल टू ए अपॉन 1 प्लस टी प्लस बी अपॉन 1 मायनस टी प्लस 1 अपॉन 1 प्लस 2t. पुढे आपण त्यांचे छेद समान करण्यासाठी म्हणून जी काही त्या ठिकाणी फॅक्टरची ऍडजस्टमेंट करतो तर इथे ए इंटू नेहमीप्रमाणे आता हा पार्ट जो आहे तो अगदी इझी आहे. इथे फक्त नवीन गोष्ट शिकण्यासारखी तेवढीच होती या नवीन टाईप मध्ये. तर इथे ए इंटू हा फॅक्टर सोडला की इथे हा फॅक्टर सोडला की इथे 1 प्लस टी आणि हा 1 प्लस 2t येईल आणि प्लस सी इंटू परत इथे हा सी असेल आणि इथे हा फॅक्टर सोडला की हे उर्वरित फॅक्टर जे आहेत या ठिकाणी आपण लिहू शकतो. आणि अपॉनचे जे तिघी आहेत त्यांचं प्रॉडक्ट इथे आला असता
आणि तोच प्रॉडक्ट इथे तो कॅन्सल होतो. पुढे आपल्याला ए बी सी याच्या व्हॅल्यू जर फाइंड करायचे असतील तर आपण अशा वेळेला काय करतो की इथे जो कॉमन फॅक्टर आहे जनरली तो कॉमन फॅक्टर चेक करतो. आता आपल्याला जर ए फाइंड करायचा यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर आहे 1 + t, याच्याबद्दल आपण सबस्टिट्यूट करणार आहोत 0. 1 + t = 0 घेतल्यावरती आपल्याला t = मिळतोय -1. तर 1 = a इंटू 1 - +1 तो होऊन जाईल कारण -1 ठेवतोय आणि ते 1 प्लस हा 2 × -1 आणि प्लस हे b × 0 प्लस c × 0 असं मिळणार आहे. यावरून 1 = हा 2 आणि हा -1 म्हणजे -2a मिळेल. त्यावरून a आहे -1/2 असं आपल्याला मिळेल. कारण हा 2 मायनस झाला 1 - 2 हा -1 आणि हा 2 त्याला मल्टिप्लाय केल्यामुळे तो -2 आलेला आहे. त्यानंतर पुट आपल्याला आता परत कॉमन फॅक्टर शोधायचा आहे. जर b ची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर इथे कॉमन फॅक्टर आहे 1 - t 1 - t. तर आपण 1 - t बद्दल जे आहे ते 0 पुट केलं तर t = 1. ती व्हॅल्यू इथे पुट करा 1 t ची व्हॅल्यू आपण 1 पुट करतो हा 0 येईलच प्लस b × 1 + 1 आणि हा 1 + 2 × 1 प्लस हा c × 0. परत सिम्प्लिफाय करताना हा b × हा 2 इंटू त्याला मल्टिप्लाय हा 3 होईल. 3 × 6 हा 6b = 1. देअरफॉर b आपल्याला 1/6 मिळतं आहे. म्हणजे a मिळालेला आहे, b मिळालेला आहे. पुढे आपल्याला c जर फाइंड करायचा असेल तर आपण अशा वेळेला कॉमन फॅक्टर चेक करू. तो a आणि b मधला तो आहे 1 + 2t 1 + 2t. म्हणून 1 + 2t = 0 सबस्टिट्यूट केला तर t = -1/2. परत ती व्हॅल्यू जी आपण त्याच्यात टाकणार तर 1 = a × हा 0 होईल प्लस b × हा देखील 0 होईल. त्यासाठीच आपण ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेली आहे. आणि प्लस हा c × 1 - 1/2 आणि 1 + 1/2 तो होईल कारण t ऐवजी आपण -1/2 ठेवतोय. त्याला सिम्प्लिफाय करताना c × हा 1/2 येईल आणि त्याला हा मल्टिप्लाय 3/2 होईल. 2 × 2 4 होईल म्हणजे हा आपल्याला मिळतो आहे c × 3/4. हा 1 आहे देअरफॉर c सुद्धा आपल्याला मिळत आहे 4/3. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला a b आणि c या व्हॅल्यूज जर मिळाल्या तर ते आपण i मध्ये सबस्टिट्यूट करतो आणि मग सिम्प्लिफाय करताना आपल्याला त्याचं जे इंटिग्रेशन आहे ते काढता येणार. अगदी यानंतर आता या ज्या व्हॅल्यू आपण एबीसीच्या काढलेल्या आहेत ते आपण आपल्या आय मध्ये सबस्टिट्यूट करूया. तर i - इंटिग्रल हा 1/1 ऐवजी आपण आता पूर्ण हे जे आहे ना याच्याऐवजी हे मानलंय तर इथे आपण डायरेक्ट एबीसीच्या व्हॅल्यू जे आहेत ते सबस्टिट्यूट करून देऊयात. तर हे आपला जो निघालेला आहे हे आहे 1/2 1 + t प्लस -1/2 आहे आणि इथे पुढे b आहे 1/6/1 - t आणि प्लस c आहे 4/3 आणि अपॉनला आहे 1 + 2t. याला सेपरेट करून मग इंटिग्रल फाइंड करूयात. तर सेपरेट करताना हा मायनस साइन इथे असेलच आणि हा -1/2 केल्यामुळे हा +1/2 होऊन जाईल आणि हा 1/1 + t dt. ही मायनस साइन इथे गेल्यानंतर मायनस हा 1/6 पुढे आणि हा 1/1 - t dt प्लस 4/3 पुढे आणि ही परत मायनस साइन याला मल्टिप्लाय झाल्यानंतर इथे मायनस इंटिग्रल 1/1 + 2t dt. पुढे आपला हा नेहमीचा जो फॉर्म्युला आपण युज करतोय मागील एक्झाम्पल्स मध्ये केलेला आहे तोच log ऑफ mod ऑफ 1 + t -1/6 log ऑफ mod ऑफ 1 - t आणि आपणला t चा कोएफिशियंट -1 घ्यायला लागतो. -4/3 याचं जे फॉर्म्युला आहे तोच आहे सेम, फक्त इथे t चा कोएफिशियंट जो आहे तो आपल्याला आपणला घ्यायला लागणार. लॉग ऑफ mod ऑफचे फॉर्म्युले वापरले सगळ्या ठिकाणी. तिथे हा 1/2 log ऑफ mod ऑफ 1 + t हा मायनस आणि हा मायनस म्हणून प्लस होईल म्हणजे प्लस 1/6 log ऑफ mod ऑफ 1 - t आणि मायनस 2 ने जर डिवाइड केलं 2/3 log ऑफ mod ऑफ 1 + 2t + c. हा 1/2 log ऑफ mod ऑफ 1 प्लस इथे आपण आता याची व्हॅल्यू पुट करू शकतो. टी आपण cos x बद्दल टी मानलेला होता, मूळ व्हेरिएबल आपला x आहे. नंतर याला जर आपण रिप्लेस केला t -1 इथे मायनस साइन लिहिता येईल आणि हा आपण ही व्हॅल्यू जिथे रिप्लेस करू शकतो. तसं याला पण आपण वाटल्यास t + 1 असे लिहून घेऊयात क्रमाने. -2/3 आणि हा log ऑफ mod ऑफ 1 + 2t + c. त्यानंतर आपण t ची व्हॅल्यू आता लास्टला cos x जी आहे ती पुट करूयात. cos x + 1 -1/6 log ऑफ mod ऑफ cos x -1 -2/3 log ऑफ mod ऑफ 1 + 2 cos x
प्लस सी हे असेल आपलं फायनल इंटिग्रल. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल नंबर 13. जे दिसतंय 3x - 2 अपॉन x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू x + 3. आपण यापूर्वीचा जो टाईप आपण आता घेतलेला आहे त्या टाईपचा एक्झाम्पल घेतला. त्याच्यामध्ये फॅक्टर जे आहेत ते नॉन रिपीटेड होते. म्हणजे त्या ठिकाणी 2 असोत किंवा 3 असोत पण ते फॅक्टर रिपीट झालेले नव्हते. म्हणजे ते वेगवेगळ्या टाईपचे दिसत होते, डिस्टिंक्ट होते. इथे मात्र हा जो फॅक्टर दिसतोय x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर यात तो रिपीट झालेला फॅक्टर आहे. तर यासाठीचा आपण टेबलमध्ये जे पार्शियल फ्रॅक्शन त्याचा पार्शियल फॉर्म कसा लिहायचा ते आपण पाहिलेलं आहे. तर आपण दुसऱ्या टाईप मध्ये आहोत ज्यात आपण त्याला म्हणणार आहोत रिपीटेड लिनियर फॅक्टर. हा रिपीट झालेला आहे. मग अशा वेळेला आपण काय करतो तर हा 3x - 2 अपॉन x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू x + 3 इज इक्वल टू लिहिताना याला a अपॉन x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर त्याच्याऐवजी एक त्याचा फॅक्टर काढायचा आणि त्याला जेवढे तिथं क्यूब असेल स्क्वेअर असेल तिथपर्यंत न्यायचा. जर ते क्यूब राहिला असता आपण परत c अपॉन x + 1 ब्रॅकेटचा क्यूब लिहिला असता. प्लस आता इथे स्क्वेअर पर्यंत आहे इथे स्टॉप घेतला तर इथे x + 3. अशा पद्धतीने पुढे नेहमीप्रमाणे आपल्याला त्यांचे छेद जे आहे ते समान करायचे. डिनॉमिनेटर त्यांचे इक्वल करायचे असतील तर आपण या ठिकाणी जो फॅक्टर अबसेंट आहे x + 1 एक हवा आहे तर एक x + 1 आणि हा x + 3 त्याला मल्टिप्लाय होईल. पुढे प्लस त्याच पद्धतीने इथे b जो आहे त्याला b मध्ये फक्त हा एक फॅक्टर नाही तो येईल x + 3. त्यानंतर इथे प्लस सी मध्ये x+ हा जो दिसतोय x + 1 आणि त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे इथे x + 1 ब्रॅकेट. ओके तर आता यात बघूयात की 3x - 2 आणि इकडे हे जे काही आलेलं आहे याच्यात आता कुठे कॉमन दिसतंय का बघूयात. तर कॉमन जे आहे ते x + 1 आणि x + 1 इथे आहे. म्हणजे आपण सुरुवातीला जी व्हॅल्यू निघेल ती काढूयात. असं काही नाही, ती क्रमानेच काढली गेली पाहिजे. तर सुरुवातीला पुट x + 1 इज इक्वल टू 0 सबस्टिट्यूट केला तर आपल्याला x इज इक्वल टू -1 मिळतो आहे. ती व्हॅल्यू आपण याच्यात सबस्टिट्यूट करणार आहोत. तर इथे x × 3 × -1 - 2 इज इक्वल टू a इंटू हा 0 होईल कारण याच्यामध्ये पण आणि याच्यामध्ये पण तो फॅक्टर आहे. प्लस b इंटू तो फक्त यात नाही म्हणून इथे -1 + 3 ठेवला आणि ते प्लस c इंटू हा सुद्धा 0च होईल. म्हणजे फायनली ते 2b मिळणार आणि हा -3 - 5 मिळून -3 - 2 मिळून -5 होणार. देअरफॉर b इज इक्वल टू -5/2 ही b ची व्हॅल्यू मिळालेली आहे. पुढे मात्र आपल्याला आता समजा a किंवा c काढायचं असेल तर यांच्यामध्ये जो कॉमन इथे दिसतोय म्हणजे आपण सुरुवातीला याच्यात हा कॉमन आहे तर हे दोघी 0 ठेवूयात म्हणजे आपल्याला c फाइंड करता येणार आहे. म्हणजे जे आधी शक्य आहेत ज्या व्हॅल्यूज काढता येणं शक्य आहे त्या आधी आपण काढण्याचा प्रयत्न करतो म्हणजे ज्यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर दिसतोय. याच्यात आता आपल्याला दिसतंय की x + 3 आणि x + 3 हा कॉमन फॅक्टर आहे. देअरफॉर x इज इक्वल टू -3. इथे ठेवला 3 × -3 - 2 इज इक्वल टू a इंटू हा 0 होईल कारण याच्यामध्ये तो फॅक्टर आहे याच्यामध्ये देखील तो फॅक्टर आहे 0 आणि प्लस c इंटू इथे मात्र -3 + 1 ब्रॅकेट स्क्वेअर होईल म्हणजेच तो येईल 4c कारण -3 + 1 -2 चा स्क्वेअर जो तो 4 येईल आणि हा 3 × 9 आणि हा -2 म्हणजे -11. तर फायनली आपल्याला c इज इक्वल टू -11/4 ही सेकंड व्हॅल्यू मिळते आहे. आता पुढे आपल्याला हे मिळवायचं तर आपण आपल्या पद्धतीने कुठलीही व्हॅल्यू घेऊ शकतो फक्त हा 0 होता कामा नये. म्हणजे -1 आणि -3 सोडून इतर कुठल्याही व्हॅल्यूज आपण त्या ठिकाणी सबमिट करू शकतो. समजा आपल्याला वाटलं की आपण x इज इक्वल टू 0 ठेवूया सोयीस्कर व्हॅल्यू निवडायची. जर आपण 0 ठेवलं तर काय होईल बघा 3 × 0 - 2 इक्वल टू a इंटू 0 + 1 0 + 3 आणि बाकीच्या व्हॅल्यू आपल्याकडे आहेतच. आता b आपण फाइंड केलेला असल्यामुळे तो डायरेक्ट ठेवायला हरकत नाही -5/2 त्यानंतर इंटू हा 0 + 3 कारण आपण x बद्दल 0 मानतो आहोत आणि प्लस c सुद्धा आपल्याकडे आता आहे. c ची व्हॅल्यू आहे -11/4 आणि इन ब्रॅकेट जे असेल त्यात 0 x बद्दल ठेवायचा स्क्वेअर आहे तसा. याला सिम्प्लिफाय केल्यावर इथे -2 इज इक्वल टू हा 3 × 1 3 म्हणजे 3a हा -3 5 × 15 15/2 आणि हा -11/4 कारण 1 चा स्क्वेअर हा 1 असणार आहे. बाकी याला सिम्प्लिफाय केलं म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळते आहे तर हा 3a याला छेद समान केला तर 15 × 30 30 आणि 11 41 41/4 इथे असं लिहिता येईल कारण दोघे निगेटिव्ह आहेत म्हणून त्यांची ऍडिशन आपण करू. ही टर्म पूर्ण इकडे आणा तर 3a इज इक्वल टू आपल्याला मिळतं 41/4 आणि हा -2
4 दुने 8, 41 मायनस 8 आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. तर 41 मायनस 8 केल्यावरती आपल्याला 33 मिळेल बघा. 33/4 आणि मग हा 3 ने आपण डिव्हाइड केलं तर आपल्याला फायनली ए इज इक्वल टू मिळतं 11/4. म्हणजे आपल्याला ए मिळालेला आहे, बी आपल्याकडे आहे, सी आपल्याकडे आहे. तिघी व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आय मध्ये सबस्टिट्यूट करू. तर आय इज इक्वल टू इंटिग्रल जे आपण त्याचा पार्शियल फॉर्म जो आहे तो काढलेला आहे त्याच्यात आपण त्या व्हॅल्यूज पुट करूयात. तर 11/4 आणि अपॉनला एक्स प्लस 1 प्लस आपण बी फाइंड केलेला आहे तो आहे -5/2 अपॉन इथे एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि प्लस सी पण आपण फाइंड केलेला आहे. तो सी आहे -11/4 आणि अपॉनला आहे एक्स प्लस 3 dx. अशा पद्धतीने आपल्याला सेपरेट करायला हरकत नाही. सेपरेट करताना हा 11/4 हा 1/x प्लस 1 dx मायनस हा 5/2 इंटिग्रल हा x प्लस 1 ब्रॅकेट टेस टू -2 लिहिता येईल कारण तो अपॉनला आहे, किंवा याचा डायरेक्ट फॉर्म्युला पण आहे डायरेक्टली आपल्याकडे, तर तोही आपण यूज करू शकतो. कारण 1/f चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो -1/f येतो, त्याला त्या पद्धतीने वापरता येईल. किंवा मायनस हा 11/4 इंटिग्रल 1/x प्लस 3 आणि हा dx इक्वल टू याचा फॉर्म्युला आहे 1/4 लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस 1 मायनस तुम्हाला म्हटल्याप्रमाणे याचा प्लस होऊन जाईल हा आणि हा 5/2 इंटू 1/x प्लस 1. कारण 1/f चा डेरिव्हेटिव्ह -1/f स्क्वेअर येतो, तो कसं 1/f चं इंटिग्रेशन जे आहे ते -1/f येतं. त्या पद्धतीने मायनस इथे 11/4 आणि हा लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस 3 प्लस सी. याला थोडंसं सिम्प्लिफाय करायची गरज आहे. तर 11/4 लॉग ऑफ मॉड ऑफ, आता दोघी ठिकाणी दिसतो 11/4, याला आपण एकत्रित लिहू शकतो. 11/4 कॉमन काढला, इथे मायनस साइन आहे, तर लॉग ऑफ मॉड ऑफ इथे एक्स प्लस 1/x प्लस 3. लॉ ऑफ कॉन्स्टंट आपण वापरलाय, लॉगरिथमचा लॉ आहे, प्लस इथे 5/2 इंटू एक्स प्लस 1 आणि प्लस सी हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट एक सबस्टिट्यूशनचं एक्झाम्पल घेऊया, त्यामधीलच त्याच टाईपचं रिपीटेड लिनियर फॅक्टर आपण पाहतो आहोत त्याच्यामध्ये. तर इथे दिसतंय की सबस्टिट्यूशनचं कसं काय आहे, तर इथे बघा साइन आहे आणि फक्त इथे हा कॉस आणि याला कॉस स्क्वेअर आहे, म्हणजे कॉस स्क्वेअरचं कन्व्हर्शन आपण करू शकतो साइन मध्ये. त्यामुळे आपण त्याला थोडंसं आधी साइन मध्ये सिम्प्लिफाय केल्यानंतर मग सबस्टिट्यूशन करूयात, कारण आपला त्याच्या आत त्याचा डेरिव्हेटिव्ह असणं आणि एकाच व्हेरिएबल मध्ये सर्व कन्वर्ट होणं गरजेचं असतं. तर मायनस हा कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स आहे, हा dx इक्वल टू इंटिग्रल हा 3 साइन एक्स -2 इंटू हा कॉस एक्स अपॉन 5 मायनस 4 साइन एक्स -1 प्लस हा साइन स्क्वेअर एक्स होईल आणि हा dx. पुढे आता याच्यात अजून सिम्प्लिफाय होत आहे थोडं, तर हा साइन स्क्वेअर एक्स आधी लिहूयात. हा 3 साइन एक्स -2 कॉस एक्स हा ऍज इट इज अपॉन साइन स्क्वेअर एक्स आधी लिहिला, नंतर हा -4 साइन एक्स आणि हा -5 मायनस 1 केल्यावरती हा +4 dx. अशा पद्धतीने पुढे आपण सबस्टिट्यूशन आता करू शकतो आहोत, कारण साइन एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आपल्याला कॉस एक्स मिळतो, म्हणून साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स dx इज इक्वल टू dt. ज्या व्हॅल्यू आपण आय मध्ये सबस्टिट्यूट करूया तिथे येईल 3t, कारण साइन एक्स बद्दल t पुट केलाय, कॉस एक्स dx बद्दल dt आणि अपॉनला t स्क्वेअर -4t + 4. अधिक ऑब्झर्वेशन केल्यानंतर लक्षात येतं की हा जो आहे तो t - 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. t स्क्वेअर -4t + 4 म्हणजेच t - 2 ब्रॅकेट स्क्वेअर. दिसते की आता इथे हा रिपीटेड फॅक्टर आहे, म्हणजेच आपण याला 3t - 2 अपॉन t - 2 ब्रॅकेट स्क्वेअर या पद्धतीने सोडणार आहोत. किंवा आपला जो पूर्वीचा टाईप आहे आपण थर्ड टर्म ऍडजस्ट करतो, शिकलोय आपण यापूर्वी की लिनियर फॅक्टर आपण क्वाड्रॅटिक फॅक्टर असेल तर आपण अशा वेळेला काय करतो, दोघींनी आन्सर त्याचं सेमच येईल. तर इक्वल टू इथे a अपॉन t - 2 प्लस b अपॉन t - 2 ब्रॅकेट स्क्वेअर. पुढे छेद समान करायचा, इथे एक फॅक्टर नाहीये याचा, तर t - 2 आणि ते दोघीच फॅक्टर आहेत, त्यामुळे फक्त b या ठिकाणी येईल आणि हा 3t - 2 अपॉन तो जो आहे t - 2 ब्रॅकेट स्क्वेअर तो कॅन्सल होऊन जाईल, तो लिहायची आवश्यकता नाही. पुढे आपल्याला आता समजा b
टी काढायचा आहे तर आपण आधी बी निघेल, ए निघणार नाही, तर आपण t-2 बद्दल 0 पुट केला तर आपल्याला t इज इक्वल टू मिळेल 2. इथे 2 पुट करूया. 3 इंटू 2 मायनस 2 इक्वल टू ए इंटू हा 2 म्हणजे 0 होईल आणि प्लस हा फक्त बी मिळेल. तर 3 दुने 6 मधून 2 गेले 4, तर तुम्हाला बी इज इक्वल टू मिळतो आहे 4. त्यानंतर आपल्याला ए फाइंड करायचा, तर आपण कुठली एक व्हॅल्यू ठेवूया. जसं की आपण सोयीस्कर व्हॅल्यू समजा टी इक्वल टू 0 सबस्टिट्यूट केला तर इथे काय येईल बघा. 3 इंटू 0 मायनस 2 इक्वल टू ए इंटू 0 मायनस 2 आणि बी आपण काढलाय, बी ठेवला इथे 4. तर हा मायनस 2 इक्वल टू मायनस 2a प्लस 4 होईल. 4 ला इकडे पाठवला तर 2a इकडे पाठवला तर हा तिकडे पाठवतो. 2a इकडे मायनस आहे, इकडे प्लस झाला आणि हा तिकडे पॉझिटिव्ह होईल. therefore a इज इक्वल टू 6/2 होईल. 4 प्लस 2 6 आणि हा तिकडे डिवाइड केला तर a इज इक्वल टू मिळतो आहे 3. ए मिळाला, बी मिळाला. आपण या व्हॅल्यू ज्या आहेत त्या आय मध्ये ठेवून देतोय. तर आय इज इक्वल टू इंटिग्रल आपण ज्याला सिम्प्लिफाय करून ठेवलेला आहे तिथे तो टाकायचा आहे. म्हणजे इथे a अपॉन म्हणजे 3/t-2 आणि प्लस 4 अपॉन बी आपला 4 आहे इथे t-2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा dt इक्वल टू इंटिग्रल. पुढे 3 हा कॉमन निघेल. हा 1/t-2 फक्त सेपरेट करतोय या स्टेपला आणि हा 1/t-2 ब्रॅकेट स्क्वेअर dt इक्वल टू याचा लॉग ऑफ मॉड ऑफ फॉर्म्युलाच आहे. t-2 आपण या एक्झाम्पल्स मध्ये प्रत्येक ठिकाणी हा एकच फॉर्म्युला जास्त यूज करतो आहोत आणि इथे हा -1/t-2 येईल. 1/ax प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचे इंटिग्रेशन इक्वल टू पुढे फक्त आपण याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊयात. टी बद्दल आपण त्याच्याबद्दल मांडलेलं होतं साइन एक्स. तर लॉग ऑफ मॉड ऑफ साइन एक्स -2 मायनस 4 साइन एक्स -2 प्लस सी हे असणार आहे आपलं फायनल इंटिग्रल. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 16. तर इथे बघा आता काय दिसतंय. आता इथे 1/x³ - 1 दिसतंय. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे a² क्यूब मायनस बी क्यूबचा. तो आहे a मायनस बी इन सेकंड ब्रॅकेट a² प्लस ab प्लस b². याचा या ठिकाणी यूज केल्यानंतर आपल्याला असं मिळणार आहे x - 1 x² प्लस x प्लस 1 असे त्याचे फॅक्टर्स पडतात. आता इथे दिसतंय आपण जे 3 टाईप पाहिलेत सब टाइप्स पार्शियल फ्रॅक्शन साठी. त्यातला जो तिसरा टाईप आहे त्याचा जो तिसऱ्या टाईप मध्ये आपली जी रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट इथे पूर्ण होते बघा. एक लिनियर फॅक्टर आणि नॉन रिपीटेड क्वाड्रॅटिक फॅक्टर या दोघींचा या ठिकाणी प्रॉडक्ट आहे. म्हणजे प्रॉडक्ट ऑफ लिनियर फॅक्टर अँड नॉन रिपीटेड क्वाड्रॅटिक फॅक्टर असं आपल्याला इथे दिसतं आहे. म्हणून आपण या ठिकाणी ती मेथड यूज करणार आहोत. तर याच्यात सुरुवातीला 1/x - 1 इंटू x² प्लस x प्लस 1 इक्वल टू a अपॉन हा फर्स्ट फॅक्टर घ्यायला लागतो आणि प्लस bx प्लस c अपॉन x² प्लस x प्लस 1 हा क्वाड्रॅटिक फॅक्टर आपल्याला घ्यायला लागतो. ही आपली मेथड आहे. तर त्यानुसार इथे 1 इज इक्वल टू a इंटू हा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर हा इथे bx प्लस c नेहमीप्रमाणे हे काम आपलं नेहमीप्रमाणे असणार आहे. तर इथे आता याला जर फाइंड करायची असेल याची व्हॅल्यू तर इथे आपण x - 1 बद्दल जे आहे ते पुट करूयात 0. तर x इज इक्वल टू आपल्याला 1 टाकायला लागणार. म्हणजे 1 इज इक्वल टू a इंटू हा 1² प्लस 1 प्लस 1 प्लस हा संपूर्ण 0 होईल. कारण हा 0 झाला म्हणजे त्याला मल्टिप्लाय 0 होऊन जाईल. मग इथे असेल ते 1 प्लस 1 प्लस 1 3a आणि 1. देअरफॉर a इज इक्वल टू 1/3. हे मिळालेलं आहे. त्यात आपल्याला आता मिळवायचं असेल समजा आपल्याला c मिळवायचं आहे तर इथे आपण x ला मल्टिप्लाय b आहे म्हणजे b इंटू x आहे. तर x ला आपण 0 जर व्हॅल्यू पुट केली तर ती व्हॅल्यू संपूर्ण 0 होईल. म्हणजे c आपल्याला फाइंड करता येईल आणि हे आपल्याकडे ऑलरेडी आहेच. त्यानुसार पुट x इज इक्वल टू 0. तर इथे 1 इज इक्वल टू a इंटू 0² प्लस 0 प्लस 1 आणि हे आपल्याकडे आहे 1/3 प्लस हा b इंटू 0 प्लस c इंटू हा 0 मायनस 1. याला सिम्प्लिफाय करूयात. तर 1 इज इक्वल टू हा 1/3 राहील प्लस हा c इंटू -1 होईल बघा म्हणजे मायनस c फक्त होईल. b इंटू हा 0 झाला c इंटू हा -1. नंतर हा c इकडे पाठवूयात तर c इज इक्वल टू येईल 1/3 - 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावरती आपल्याला c इज इक्वल टू मिळतं आहे
3 एक ती म्हणजे -2/3 ही व्हॅल्यू मिळाली आहे सी ची. ए आहे, सी आहे, फक्त बी मिळवायचा तर आपण आपल्या मनाप्रमाणे कुठलीही एक व्हॅल्यू या दोघींच्या व्यतिरिक्त 0 आणि 1 ऐवजी काहीही ठेवू शकतो. तर आपण आता समजा त्या ठिकाणी 1 ठेवूयात, सॉरी 1 आणि 0 सोडून म्हणजे -1 ठेवूयात. पुट सोयीस्कर अशी व्हॅल्यू त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करायचा. x इज इक्वल टू -1. तर काय बघा इथे 1 इज इक्वल टू a इंटू -1 स्क्वेअर, त्यानंतर -1 +1 प्लस बी आपण ए पण फाइंड केलेला आहे आणि बी फाइंड करायचा बाकी आहे. तर इथे फक्त बी इंटू हा -1 आणि हा पण आपण फाइंड केलाय -2/3 आणि हा आपण -1 या ठिकाणी येईल. फक्त x ऐवजी -1 ठेवलाय आणि ए आणि बी चे व्हॅल्यू त्याच्यात सबस्टिट्यूट केलेले आहे. बाकी काही वेगळं केलेलं नाहीये. याला सिम्प्लिफाय करायचे 1/3, हा -1 +1 कॅन्सल आहे, हा फक्त 1 येईल. प्लस -b होईल हा इथे आणि हा -2/3 त्याला मल्टिप्लाय आहे -2. या -2 ला मध्ये मल्टिप्लाय केलं तर हे काय येईल -2 प्लस 2b होऊन जाईल आणि हा +4/3 होईल आणि हा 1 आहे तसाच. या दोघांची बेरीज केली तर हा 5/3 होईल म्हणजेच 2b प्लस 5/3 इज इक्वल टू 1 आणि त्याला तिकडे पाठवलं तर 2b इज इक्वल टू 1 - 5/3 आणि b इज इक्वल टू हा 3 एक 3 आणि त्यातनं 5 गेले तर -2/3 इंटू हा 2 तो 2 गेट कॅन्सल, देअरफॉर b इज इक्वल टू -1/3. हे अगदी इझी आहे, बेसिक काम आहे. ते अगदी आपण 7वी 8वी ला केलेल्या गोष्टी आहेत सिम्प्लिफाय करणं. तर यात जास्त वेळ वाया घालवायचा नाही ए आणि बी आणि सी चे व्हॅल्यू फाइंड करण्यामध्ये. तर थोडंसं फास्ट घ्यायचं आहे. तर बघूयात पुढे. आता हे टाकल्यानंतर आपण या सगळ्या व्हॅल्यू जे आहेत त्या आय मध्ये सबस्टिट्यूट करूयात. तर आय इज इक्वल टू इंटिग्रल, हे जे आपण एक्सप्रेशन याच्याबद्दल काढलेलं आहे पार्शियल मधलं ते आपण याच्यात पुट करणार आहोत. तर इथे ए आपण जो फाइंड केलेला आहे तो आहे 1/3 अपॉनला हा x-1 प्लस पुढे बी आपल्याकडे आहे -1/3 हा x आणि हा सी आपण फाइंड केलेला आहे -2/3 आणि अपॉनला जो फॅक्टर आहे क्वाड्रॅटिक x² + x + 1 तो ऍज इट इज ब्रॅकेट कम्प्लीट dx. पुढे इंटिग्रल हा 1/3 इंटिग्रल हा 1/x-1 dx सेपरेट पण करतो आहोत. शिवाय इथून -1/3 कॉमन निघतोय तर इथे काय राहील बघा, इथे राहत आहे फक्त x आणि हा +2 कारण मायनस साइन पण कॉमन काढली, अपॉनचा 3 पण कॉमन काढला तर फक्त x + 2 राहील आणि अपॉनला x² + x + 1 dx. याच्यापैकी याचं इंटिग्रेशन डायरेक्ट निघणार आहे log ऑफ mod ऑफ x-1. परंतु हा जो दिसतोय हा काहीतरी एक वेगळा टाईप आपला बनलेला आहे जो ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म मध्ये पण येत नाहीये. म्हणजे याचा असा अर्थ होतोय की हा क्वाड्रॅटिक फॅक्टर जो आहे त्याचे फॅक्टर्स पडत नाही. म्हणून आपण अशा वेळेला आपल्याकडे जी एक मेथड आहे पूर्वी आपण जी फाइंड केलेली आहे त्याच्यावरचे एक्झाम्पल्स px + q / ax² + ax + b + c आणि हा फॉर्म म्हणजे आपला काय असेल वरती लिनियर आणि अपॉनला जर समजा क्वाड्रॅटिक फॅक्टर असेल तर अशी एक मेथड आपण पाहिलेली आहे. तर त्याच्यावरती आपण स्पेशल ती मेथड जी आहे त्याला वेगळं कन्सिडर करून अप्लाय करणार आहोत. म्हणजे कन्सिडर I1 इज इक्वल टू इंटिग्रल x + 2 अपॉन x² + x + 1 dx. याला म्हणूयात आपण फर्स्ट. याला सिम्प्लिफाय करून याला सॉल्व्ह करून आपण ती व्हॅल्यू याच्यामध्ये सबस्टिट्यूट करणार आणि मग आपल्याला फायनल आन्सर मिळणार. ते कसं तर बघूयात. आता हा प्रकार जो आहे तो आपला झालेला आहे ऑलरेडी, त्यामुळे ऑफकोर्स आपण याला थोडंसं फास्ट घेणार आहोत. तो जो प्रकार आहे त्यानुसार x + 2 इज इक्वल टू a इंटू d/dx ऑफ x² + x + 1 आणि प्लस b या टाईपचा आहे. तर इथे a इंटू याचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस हा 1 प्लस हा b होईल आणि ते x आणि a आणि b हे ऑलरेडी आपले वापरले गेलेले असल्या कारणामुळे आपण अशा ठिकाणी जनरली वेगळे हे वापरूयात. तर इथे p आणि q वापरण्याचा प्रयत्न करूयात जेणेकरून a आणि b हे रिपीट होणार नाही कारण ते कॉन्स्टंट्स आपल्या आधी वापरले गेलेले आहेत. तर पुढे याला फक्त आपल्या नेहमीच्या मेथडने आपण जसं करतो मध्ये मल्टिप्लाय केले 2p 2x p 2px प्लस p प्लस q असं त्याला लिहिता येईल आणि मग पुढे आपण त्याचे कोएफिशियंट इक्वेट करतो, इक्वेटिंग कोएफिशियंट ऑफ x अँड कॉन्स्टंट. तर पुढे काय होईल बघा, म्हणजे तर x चा कोएफिशियंट हा 2p आहे इक्वल टू 1 आणि p प्लस q इज इक्वल टू L2. तर p इक्वल टू 1/2 तो 1/2 इथे ठेवला तर q इक्वल टू मिळतोय 2 - 1/2 म्हणजेच
बेदोनी 4 म्हणून 1 गेला 3 म्हणजे इक्वल टू 3/2 अशा पद्धतीने आपल्याला पी आणि क्यू हे दोन्ही मिळालेले आहेत. ते आपण त्याच्यामध्ये I1 मध्ये पुट करणार आहोत. तर I1 इज इक्वल टू हा तो आपला सिम्प्लिफाईड केलेला एक्सप्रेशन आहे. त्याच्यात त्या व्हॅल्यू टाकायच्या आहेत. तर इथे पी आपल्याकडे आहे 1/2 आणि ते d/dx ऑफ x² + x + 1 अपॉन x² + x + 1 आणि हा प्लस क्यू राहिला. क्यू आहे 3/2 हा dx सेपरेट करूयात. तर सेपरेट हा 1/2 हा d/dx ऑफ x² + x + 1 आणि अपॉनला x² + x + 1 dx + 3/2 आणि इंटिग्रल. हा जो दुसरा फॅक्टर आहे परत हा जो मिळतो आहे यात अजून आपला एक टाइप आहे त्यात आपण थर्ड टर्म ऍडजस्ट करतो. तर हा येईल 1/2 log ऑफ मॉड ऑफ x² + x + 1 + 3/2 आणि ते थर्ड टर्म ऍडजस्ट करायची आहे. तर हे सगळे प्रकार आपले आधी झालेले आहेत त्यामुळे थोडंसं शॉर्टकट जातोय. तर थर्ड टर्म ऍडजस्ट करताना आपण एकचा कोइफिशियंट घेतो. तो एकचा कोइफिशियंट जो आहे तो 1 आहे इथे आणि त्याचा स्क्वेअर 1 अपॉनला 2 करतोय म्हणजे 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 1/4 आता थर्ड टर्म असेल. थर्ड टर्म येताना आपण 1/4 - 1/4 ऍडजस्ट करतो हा dx आणि मग हा आपल्याला परफेक्ट स्क्वेअर मिळतो. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल फक्त मोठं आहे परंतु सगळे आपले जे टाईप झाले त्याच्यामध्ये 3 टाईप एक साथ वापरले गेलेले आहेत. तर बघा पुढे काय होईल इक्वल टू हा 1/2 log ऑफ मॉड ऑफ x² + x + 1 प्लस 3/2 इंटिग्रल हा परफेक्ट स्क्वेअर मिळाला x प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस याला तिरका जुना काय गेला 4 × 4 4 नाही गेला 3 म्हणजे 3/4 आहे तो. तर त्याला मी स्क्वेअर रूट ऑफ 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर असं आधीच लिहून घेतो शॉर्टकट थोडंसं. आणि हा तो टॅन इन्व्हर्सचा फॉर्म्युला आहे 1/2 log ऑफ मॉड ऑफ x² + x + 1 + 3/2 तो फॉर्म्युला आहे 1/a टॅन इन्व्हर्स ऑफ x + 1/2 अपॉन √3/2 आणि प्लस तिथं आपला प्रत्येक वेळेला कॉमनली असणार आहे जो लिहिला गेला आहे फर्स्ट मध्ये. हा इथे 2 गेट कॅन्सल आहे दोघी मिळून जो आहे म्हणजे हा 1/2 log ऑफ मॉड ऑफ x² + x + 1 प्लस हा दोघींचा मिळून स्क्वेअर रूट ऑफ 3 आणि टॅन इन्व्हर्स ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 2x + 1 तर हा अपॉनचा जो 2 आहे तो कॅन्सल होईल. आणि अशा पद्धतीने हा जो आपल्याला I1 मिळालेला आहे हा I1 जो आहे तो आपण फर्स्ट मध्ये सबमिट करणार म्हणजे फर्स्ट बिकम्स फायनली आपल्याला जे आन्सर मिळणार जे आपला आयचं आन्सर हवं आहे ते असं असेल I इज इक्वल टू 1/3 log ऑफ मॉड ऑफ x - 1 - 1/3 आता हा 1/3 याला आणि या दोघींना मल्टिप्लाय आहे तर हा 1/6 होईल. याला मल्टिप्लाय केल्यानंतर log ऑफ मॉड ऑफ x² + x + 1 नंतर ही मायनस साईन जी आहे ती यालाही मल्टिप्लाय होईल म्हणजे मायनस आणि हा परत √3/3 होईल. मग √3/3 म्हणजेच 1/√3 √3/3 हा आपल्याला 1/√3 मिळतो. त्यानुसार तो 1/√3 होईल आणि नंतर हा आहे टॅन इन्व्हर्स ऑफ 2x + 1 अपॉन √3 + c हे असेल आपलं फायनल इंटिग्रल. नेक्स्ट आणि लास्ट एक्झाम्पल बघूया. सबस्टिट्यूशनचा एक्झाम्पल आहे आणि आपण जो शेवटचा टाईप पाहतोय त्याचा एक्झाम्पल आहे. तर इथे दिसतंय की इथे log x आहे आणि इथेही log x आहे इथेही log x आहे आणि 1/x पण दिसतोय म्हणजे इथे सबस्टिट्यूशन करत असताना log x ऐवजी जर t पुट केला तर याचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/x dx इज इक्वल टू dt. तर इथे काय होईल बघा आता ह्या व्हॅल्यूज ठेवल्यावरती I इज इक्वल टू इथे इंटिग्रल 2 × t + 3 अपॉन हा 1/x आणि हा dx मिळून इथे dt पुढे हा 3t + 2 आणि हा आहे t² + 1. जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं असणार तर दिसतंय की एक लिनियर फॅक्टर त्याला मल्टिप्लाय आहे नॉन रिपीटेड क्वाड्रॅटिक फॅक्टर म्हणजे अशा वेळेला आपण त्या थर्ड टाईप प्रमाणे त्याला पार्शियल फॅक्टर मध्ये कन्वर्ट करणार आहोत. तर इथे 2t + 3 अपॉन 3t + 2 आणि हा क्वाड्रॅटिक फॅक्टर t² + 1 इज इक्वल टू येईल a/3t + 2 प्लस इथे मात्र bx + c अपॉन t² + 1.
बाकी पुढे नेहमीप्रमाणे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून छेद समान करणे. हा याला मल्टिप्लाय होईल आणि हा याला मल्टिप्लाय होईल. bx प्लस सी मल्टिप्लाय बाय हा फॅक्टर 3t प्लस. नेक्स्ट आता नेहमीप्रमाणे आपल्याला सॉल्व्ह करायला लागणार आहे. जसं की आपण आता ए बी आणि सी चे व्हॅल्यू फाइंड करतो आहोत. यात जनरली आपण हा जो पार्ट आहे bx प्लस सी याला मल्टिप्लाय 3t प्लस 2 आहे. तर आपण 3t प्लस 2 बद्दल 0 पुट करूया. नेहमीप्रमाणे आहे. आता जसे मागचे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत एक्झॅक्टली त्याच पद्धतीने, फक्त हा नवीन प्रकार सबस्टिट्यूशनचा होता तेवढाच भाग याच्यात वेगळा आहे. तर इथे आपण ती व्हॅल्यू पुट केली. तिथे -2/3 प्लस 3 इज इक्वल टू a इंटू -2/3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 प्लस ही संपूर्ण व्हॅल्यू जी आहे ती 0 होईल कारण आपण त्याच्याबद्दल 0च मानलेला आहे. याला सिम्प्लिफाय केलं तर हा 2 इंटू 4/3 प्लस 3 इज इक्वल टू a इंटू 4/9 प्लस 1. याला क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावरती मिळणार आहे 3 9 9 4 5/9 अपॉन 3 इज इक्वल टू हा इथे देखील a इंटू 9 1 9 आणि 4 म्हणजे 13/9 असं आपल्याला मिळणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावरती. त्यानंतर जर आपल्याला फक्त a फाइंड करायचं असेल तर ही व्हॅल्यू आपण जर तिकडे पाठवली येईल 9/13 आणि ही 5/3 3 3 9 याला जर आपण डिवाइड केलं 3/15 आणि अपॉनला 13 ही आपल्याला a ची व्हॅल्यू मिळणार आहे. तसंच आपल्याला b ची देखील व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर b ला मल्टिप्लाय हा x आहे तो आपण 0 घेऊयात, पण आपल्याला त्याच्याने b जो आहे तो मिळणार नाही परंतु c मिळून जाईल. आणि b आणि a आणि c असेल तर आपल्याला b मिळवणं सोपं होईल मागील एक्झाम्पल प्रमाणेच. तर पुढे आपण t इज इक्वल टू इथे t आहे. हे सगळं इक्वेशन जे आहे ते t मधलं आहे सबस्टिट्यूशन केल्यामुळे. तर इथे t येईल. तर मग हा t आपण जर 0 कन्सिडर केला तर इथे काय होईल बघा. t इज इक्वल टू 0 घेतल्यानंतर इथे काय येईल 2 इंटू 0 प्लस 3 इज इक्वल टू a इंटू 0 स्क्वेअर प्लस 1 प्लस a पण आपल्याकडे आहे आपण तो फाइंड केलाय 15/13. त्यानंतर हा 0 होईल प्लस c इंटू 3 इंटू 0 प्लस 2 इथे येईल 3 इज इक्वल टू 15/13 प्लस c इंटू 2 होईल तो फक्त 2c. त्यानंतर याला इकडे आणा तर 2c त्याच जागेवरती आहे हा इकडे पाठवतोय म्हणजे 3 - 15/13 आणि 39 39 मधून 15 गेले तर आपल्याला मिळणार आहेत 24/13. हा 2 तिकडे डिवाइड होईल तर इथे 12/13 म्हणजे c मिळालेला आहे. c मिळाला. आपल्याकडे a देखील आहे. आता मिळवायचा आहे तो b. तर बी फाइंड करण्यासाठी आपण आपल्या कुठलीही एक व्हॅल्यू ठेवू शकतो जी सोयीस्कर आपल्याला सिम्प्लिफाय करायला जी इझी जाईल अशा प्रकारची व्हॅल्यू जनरली कन्सिडर करायची. मग ती आपण घेऊयात 1. फक्त ती यांच्यापेक्षा वेगळी असावी. 0 आणि -2/3 सोडून तर आपण पुट t इज इक्वल टू 1. जर t इज इक्वल टू मी या ठिकाणी 1 ठेवला तर काय होईल बघा 2 इंटू 1 प्लस 3 इज इक्वल टू a इंटू 1 स्क्वेअर प्लस 1. a आपल्याकडे आहे 15/13 प्लस b इंटू 1 प्लस c देखील आपल्याकडे आहे 12/13 आणि 3 इंटू 1 प्लस 2. याला सिम्प्लिफाय करूया 3 + 2 हा 5 होईल इक्वल टू हा 15 इंटू 2/13 1 + 1 केल्यानंतर प्लस हा b इंटू याला जर हा 3 + 2 5 मल्टिप्लाय केला तर 5b होईल आणि हा 12/13 इंटू 5 3 + 2 5 त्याला मल्टिप्लाय केलेला आहे. त्यानंतर आता हे दोघींचे छेद समान आहेत. 15 × 2 = 30 आणि हा 12 × 5 = 60 इथे 60 आणि अपॉन येईल 13 प्लस हा 5b हा 5 तिथे आहेच. त्यानंतर 5b इज इक्वल टू आता ही टर्म इकडे पाठवतोय तर 5 मायनस हा 30 + 60 आहे 90/13. नंतर 5b इज इक्वल टू 5 मायनस 90 आपल्याला माहिती आहे की भाग जात नाहीये 13चा तर आपण परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करत आहोत 13 × 5 = 65 आणि इथे 90/13 ही सबट्रॅक्शन काय आहे ते बघा. देअरफॉर 5b इज इक्वल टू 65 - 90 तर आपल्याला हे मिळतं आहे 25
25/13 आणि 5 ने जर डिवाइड केलं तर 5 5 25 म्हणजे 5/13 अशा पद्धतीने आपल्याला ए बी आणि सी हे मिळालेले आहेत. त्यानंतर या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपण आय मध्ये पुट करणार आहोत. त्यात आपला हे इथं मायनस आहे, मायनस मायनस. तर या व्हॅल्यूज आपण आय मध्ये सबस्टिट्यूट करूयात. तर आय इज इक्वल टू इंटिग्रल आपण जे मांडलेलं होतं ए अपॉन आणि बी अपॉन समथिंग, तर त्या इथे ए आपण फाइंड केलेला आहे तो आहे 15/13 अपॉन इथे येईल 3t+2 प्लस bx प्लस सी होता, म्हणजे बी इथे आहे आपण फाइंड केला आहे -5/13 आणि इथे टी कारण हे संपूर्ण टी मध्ये आहे आणि प्लस सी असतो, इथे प्लस सी आपण फाइंड केलेला आहे तो आहे 12/13 आणि अपॉनला येईल t²+1 dt. याला सेपरेट करूयात आणि मग सॉल्व्ह करूयात. तिथे 15/13 जो आहे तो कॉमन निघणार, 1/3t+2 dt. याला देखील सेपरेट करूयात. इथे -5/13 इंटिग्रल t/t²+1 आणि इथे dt. तर परत हा 12/13 इंटिग्रल 1/t²+1 आणि हा dt. याचं डायरेक्टली इंटिग्रेशन फाइंड होत आहे कारण इथे लॉग ऑफ मॉड ऑफचा हा फॉर्म्युला तयार होतोय. तर लॉग ऑफ मॉड ऑफ 3t+2 आणि अपॉनला टीचा कोएफिशियंट इथे घ्यायला लागणार 3 -5/13. इथे गरज आहे ती ऍडजस्टमेंटची कारण हा त्याचा वरती डेरिव्हेटिव्ह तयार होतो आहे t²+1 आणि हा dt. पुढे प्लस 12/13 हा डायरेक्ट फॉर्म्युलाच आहे tan इनव्हर्स ऑफ टीचा प्लस सी. त्यानंतर हा 15/39 लॉग ऑफ मॉड ऑफ 3t+2 मायनस हा 5/26 ते दुने 26 आणि इथे येईल हा याचा डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून याचा पण फॉर्म्युला डायरेक्टली येईल लॉग ऑफ मॉड ऑफ t²+1 प्लस हा 12/13 आणि हा tan इनव्हर्स ऑफ टी. पुढे फक्त आपण टी बद्दल जे मानलेलं होतं ते या ठिकाणी टाकायचं, म्हणजे आपला जो मूळ व्हेरिएबल आहे एक्स मध्ये त्यानुसार आणणं गरजेचं आहे. तिथे 3 log x+2 आपण log x बद्दल टी मानलेला होता, -5/26 log ऑफ मॉड ऑफ log x²+1 प्लस 12/13 tan इनव्हर्स ऑफ log ऑफ x प्लस सी हे असणार आहे आपलं फायनल इंटिग्रल. मित्रांनो, या एक्झाम्पल सोबतच हे चॅप्टर देखील या ठिकाणी कंप्लीट झालेले आहे. इनडिफाइन इंटिग्रेशन या चॅप्टर मध्ये सरावासाठी खूप सारे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. जर या सगळ्या एक्झाम्पल्सला अभ्यास करून जर ते एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच ते एक्झाम्पल सोडवणं सुद्धा इझी आहे. या 3.4 एक्सएस मध्ये सुद्धा खूप सारे एक्झाम्पल्स आहेत, परंतु आपण काही मोजकेच एक्झाम्पल्स घेतलेले आहेत कारण तिथे 3 टॉपिक होते. ते 3 टॉपिकचे एक्झाम्पल्स आपण घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या एक्झाम्पल्स सारखेच एक्झाम्पल्स तुमच्या एक्सरसाइज 3.4 मध्ये अजून उर्वरित खूप सारे एक्झाम्पल्स आहेत, ते सोडवण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी थांबूयात. पुढे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन चॅप्टर सोबत.